आता सणासुदीच्या दिवशी आम्ही असं का जेवण केलं हे बघायचं असेल तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज अक्षय तृतीया होती आणि त्या दिवशी मग म्हटलं काहीतरी सोनं वगैरे बघू. पण तिथं गेलो होतो PNGमध्ये. तर आम्हाला मी म्हटलं की यांना बाळी वगैरे करू, पण यांना काही आवडली नाही. म्हणजे बाळी आवडली पण ते कानाला गोल नव्हतं, त्याच्यामुळे ते काही घेता नाही आलं. मग त्यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही गाडी घेतली होती, तर तिच्याच पूजेसाठी आम्ही गावाकडे चाललो होतो. आणि आम्हाला फार सकाळी यायचं होतं पण संध्याकाळ झाली. आणि त्याचाच मी एक मोठा व्लॉग मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे. आणि इथं वरती जे त्रिकोण दिसतंय तर मी त्या त्रिकोणात तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल. तर तुम्ही तिथं जाऊन नक्की व्हिडिओ बघा. तर आम्ही काय काय केलं, कुठं कुठं गेलो फिरायला तर ते पण तुम्हाला तिथं दिसेल. तर आम्ही घरी पूजा करून घेतली आणि नारळ वगैरे फोडून घेतलं आणि मग मी ते सगळ्यांना ओवाळून घेतलं. यांनी नारळ फोडलं होतं गाडीला, तर त्यांनी तो प्रसाद वगैरे सगळ्यांना वाटला. आणि त्यानंतर मग आम्ही आवरलं होतं आणि यांच्या मामाचं घर जवळच आहे, तर त्याच्यामुळं आम्हाला आमची गाडी घेऊन तिथे पूजा करायला जायचं होतं. तर मग आम्ही इथे पटपट आवरलं सगळं आणि पिल्लू पण थोडीशी रडतच होती. तर मग तिला पण शांत केलं आणि मग आम्ही तिकडे गेलो यांच्या मामाच्या घरी. तर यायला आम्हाला खूप उशीर झाला, म्हणजे ॲटलिस्ट 11 तरी वाजले होते. मग आम्ही तिकडूनच जेवण करून आलो होतो आणि मग दुपारीच पूर्णच स्वयंपाक खाल्ला होता सगळ्यांनी. त्याच्यामुळं मग रिपीट कोणी ते खाऊ शकत नाही. त्याच्यामुळं मग असं साधं भाजी पोळीचं जेवण केलं होतं आणि मग असंच जेवण पोटभर झालं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.